राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्यानं येत्या अर्थसंकल्पात राज्य सरकार काही योजना बंद करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येतंय। लाडकी बहीण योजनेमुळे सध्या राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं बोललं जातंय। अशा वेळी इतर योजनांना ब्रेक लावावा का असा विचार सरकारकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या राज्याच्या तिजोरीत 2 लाख कोटींहून अधिकची तूट आहे। त्यामुळे 1 लाख कोटींची तूट भरून काढली तर सरकारवरील भार कमी होईल असं सांगितलं जातंय। त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध बैठकांमध्ये शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यांच्यासह इतर काही योजना बंद करण्याचा विचार सरकार करत असल्याचं बोललं जातंय। उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती। सध्या या शिवभोजन थाळीचे दिवसाला 1,90,000 लाभार्थी आहेत। या योजनेसाठी वार्षिक खर्च 263 कोटी रुपये इतका आहे। सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये ही शिवभोजन थाळी सुरू आहे। गरिबांना पोटभर अन्न मिळावं आणि त्यांच्या पोटाची भूक भागावी यासाठी 2020 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती। यामध्ये 10 रुपयांत पोटभर अन्न दिलं जातं। आनंदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत दिवाळी, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाच्या शिधाचं वाटप केलं जातं। या शिध्यामध्ये 100 रुपयांत 4 वस्तू दिल्या जातात। मात्र या वस्तूंची बाजारात किंमत 500 रुपये आहे। त्यामुळे उरलेले 400 रुपये राज्य सरकारला भरावे लागतायत। हाच खर्च सरकारला झेपत नसल्यानं या दोन्ही योजना बंद करायच्या का असा विचार सरकारकडून केला जातोय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या 2024च्या अर्थसंकल्पात महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्यानं सरकारसाठी ती गेम चेंजरही ठरली। या योजनेच्या घोषणेनंतर झालेल्या निवडणुकीत सरकारला मोठा फायदा झाला। परंतु हीच योजना चालवता आता सरकारच्या नाकीनऊ येत असल्याचं बोललं जातंय। सध्या लाडकी बहीण योजनेचे 2.59 कोटी लाभार्थी आहेत। या योजनेतून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून दर महिन्याला 3,885 कोटी रुपये इतका निधी खर्च होतो। त्यामुळे ही योजना चालू ठेवण्यासाठी सरकारला आता इतर योजनांना कात्री लावण्याचा विचार करावा लागतोय। लाडकी बहीण योजनेलाही आता निकषांच्या बेडीत अडकवलं जातंय। सरकारने आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला सुरुवात केली आहे। या छाननीत पहिल्या महिन्यातच 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत। याशिवाय ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहने अशा महिलांची नावंही या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। येत्या दिवसात अंगणवाडी सेविका छाननी प्रक्रियेचा भाग म्हणून लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। निवडणुकीच्या काळात महायुतीनं महिलांना निवडून आल्यास 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र आता हे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आल्यानं सरकारने आता पैशांची जुळवाजुळव करायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे येत्या काळात सरकार कोणत्या योजना बंद करणार, कोणत्या योजनांच्या निधीला कात्री लावणार आणि कंत्राटदारांचे रखडलेले पैसे कसे देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।